महाड तालुक्यातील 19 वर्षीय सुहेल शेख हा 5 जुलै रोजी मित्रांसोबत धबधब्यावर गेल्यानंतर बेपत्ता झाला। या घटनेला आता 7 दिवस उलटूनही सुहेलचा अद्याप शोध लागलेला नाही। या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत शोध मोहीम आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले। पत्रकार परिषदेत बोलताना एनडीआरएफ आणि संबंधित यंत्रणांनी शोध कार्यात अपेक्षित तत्परता दाखवली नसल्याचा आरोप करण्यात आला। सुहेल हा गरीब कुटुंबातील विधवा महिलेचा एकुलता एक आधार असून त्याच्या शोधासाठी सर्व उपलब्ध यंत्रणा प्रभावीपणे वापरण्यात याव्यात अशी मागणी आता करण्यात आली आहे। तसंच एखाद्या मंत्र्यांच्या किंवा उद्योगपतींच्या मुलाला शोधण्यासाठी प्रशासनानं हेलिकॉप्टर आणलं असतं असे अनेक आरोप करत सर्व नागरिकांना समान न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली। सुहेल शेखचा शोध अधिक वेगाने आणि प्रभावीपणे घ्यावा तसंच त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तालुका अध्यक्ष संदीप सकवाळ, माजी तालुका अध्यक्ष मुदस्सीर भाई पटेल, सचिव श्रीहर्ष कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। महाड तालुक्यामध्ये सुहेल शेख हा 19 वर्षीय तरुण 5 तारखेला मित्रांबरोबर धबधब्यावरती गेला होता असं कानावर आलं आणि त्यानंतर तो मिसिंग झालाय। या घटनेला 7 दिवस झालेत। तो वाहून गेलाय किंवा अन्य काही गोष्टी घडलेल्या आहेत या संदर्भात एनडीआरएफनं काय केलं हा खरा भाग या ठिकाणी मला आपल्या समोर आणायचा आहे। कारण एनडीआरएफचं काम आहे की रेस्क्यू करणं आणि मग जर त्या ठिकाणी रायगड जिल्ह्याची एनडीआरएफ ही कंप्लीट फेल ठरलेली आहे। जर या ठिकाणी एखाद्या मंत्र्याचा किंवा मोठ्या श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा गेला असता तर मला असं वाटतं त्याच्या शोधकामासाठी या ठिकाणी हेलिकॉप्टर देखील फिरले असते। परंतु या ठिकाणी एक गरीब विधवा असणाऱ्या महिलेचा हा एक एकुलता एक आधार हा गेलेला आहे, गरीब कुटुंबाचा मुलगा आहे। म्हणून या ठिकाणी प्रशासन आणि सरकार हे कुठेतरी कमी पडतायत किंवा तेवढंसं महत्त्व दिलं जात नाही। तर ही जी यंत्रणा आहे तर गरीबाला एक न्याय आणि श्रीमंताला एक न्याय हा कुठेतरी थांबला पाहिजे। याकरता आज मी ही प्रेस घेतलेली आहे की श्रीमंताकरता असते तर संपूर्ण यंत्राला कामाला लावले असते, कुत्रे आणले असते, पाणबुडे आणले असते, पण ह्या ठिकाणी तसं काहीच झालेलं नाही। या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो। त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।